सो लेट्स कंटिन्यू साऊथ गोवा व्लॉग पार्ट 3. आणि मी आलेले होते साऊथ गोव्याला आणि आमचं जे हॉटेल होतं ते होतं अगोंडा बीचवरती. बट आम्ही चाललो होतो आता पॅलोलियम बीचला, कारण पॅलोलियम हा एक गजबजलेला बीच असतो. खूप सारे लोक तिथे ॲक्टिव्हिटीज वगैरे करायला येतात. बट आम्ही जे गेलो होतो काही चेंज वगैरे करायला घेऊन नव्हतो गेलो, म्हणून आम्ही जस्ट जाऊन फोटोज वगैरे क्लिक करून आलो. आल्यानंतर अगेन हॉटेलला आम्ही जेवण केलं. प्रॉपर पनीरची भाजी होती. आणि तुम्हाला तर माहीतच आहे की आपल्या रूमच्या समोरच बीच होता, त्यामुळे लगेच चेंज करून बीचवर एन्जॉय करायला मी आणि माहीर गेलो. सो पाणी पाहू शकता. शुद्ध शुद्ध नाही म्हणू शकत, बट क्लीन वॉटर, जसं की फुकेटचे वगैरे बीच माझ्या व्हिडिओजमध्ये तुम्ही पाहिले असतील, तर एकदम क्लीन वॉटर इथे आहे. माहीर आणि मी ना पाण्यामध्ये भिजता भिजता हे शंख शिंपल्या जमा करण्याचं पण काम करत होतो. आणि तुम्ही पाहू शकता मी इतके सारे शंख शिंपले जमा केलेले होते. बट अनफॉर्च्युनेटली जेव्हा मी कारमधून रिटर्न येताना ना त्याचा खूप स्मेल येत होता. आणि मी असा विचार केला होता की मी काहीतरी शोपीस वगैरे बनवेल, बट तसं काही झालं नाही. त्यानंतर टाईमपास तुम्हाला माहीतच आहे, घर बनवण्याचं काम मी करत बसले. कारण ते जे मागचे घर आहेत ना, रूम दिसत आहेत, त्यातला जो खालचा फर्स्ट रूम होता तो आमचा होता. सो फुल टाईम आम्ही बीचवर मस्ती केली. हॉटेलचे डिटेल्स जर तुम्हाला पाहिजे असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. खूप 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 छान हॉटेल आहे. साऊथ गोव्याला गेलं तर मी तर म्हणेल ह्याच हॉटेलमध्ये राहिलं पाहिजे. ही फर्स्टवाली रूम जी दिसते ती आमची आहे. आणि हे होतं राईट साईडला पूर्ण सेटअप त्यांचा रेस्टॉरंट, आणि बाहेरचेही लोक येऊन इथे जेवण करतात आणि खूप शांतता असते. आणि इथे गेल्याच्या नंतर गार्डन आहे मध्ये पॅसेजला. सो यापूर्वी जेव्हा आम्ही आलो होतो ना, तेव्हा ही लेफ्ट साईडची जी रूम आहे तिथे आम्ही राहिलो होतो. सो माहीरने पूर्ण गार्डनमध्ये एन्जॉय केलं होतं. सो आम्ही काहीतरी चेंज म्हणून यावेळेला बीच साईडची रूम घेतली. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.